नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांवर कारवाईचे आदेश दिले होते। त्याच अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने आडगाव पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोरां इस्मांवर कारवाई करत असताना जगन्नाथ लॉन्स मसरूळ आडगाव लिंक रोड नाशिक रोड येथे एक इसम गावठी कट्टा घेऊन येणार आहे अशी माहिती मिळाल्याने त्यावरून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून मसरूळ परिसरातून गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी सापळा लावून देशमुख मस्ती येथील टपरीवर सदरील इसम आला, परंतु त्यास पोलिसांची चाहूल लागताच तो मसरूळ आडगाव लिंक रोडच्या दिशेने पळ काढण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले। त्याच्याकडे एक देशी कट्टा, एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्या इस्मांवर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे नाशिक पोलीस आयुक्त यांच्या विना परवाना अनिच्छानं बाळगण्याच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी मसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे। सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मंगल गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, कल्पेश जाधव, राजेश राठोड, प्रवीण चव्हाण, अशोक आगाव, सुनीता कवडे यांनी ही कामगिरी केली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।